श्री स्वामी समर्थ गुरुकथामृत अध्याय 4 श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः कृष्ण योगेश्वराय नमः साईनाथ नमोस्तुते। साईनाथ आणि स्वामी यांत भेद न करा कोणी, विनवितो मी जोडूनी पाणी आपुल्याची हितास्तव। देवता वंदन केल्याविण कार्या प्रारंभ न करी मन आशीर्वाद असल्याविण यश कैसेनी येईल। माझी या करवी ग्रंथलेखन करोनी घेणे तुम्ही पूर्ण, समजेन मी भाग्यवान नातरी माझे जिणे वृथा। यास्तव प्रार्थी पुनः पुन्हा स्पर्शुनी तुझ्या दिव्य चरणा, विलंब न करी दयाघना भक्त कामना पुरवाया। आहेस तू करुणा समुद्र, करशील तू आमुचे भद्र, कशास घेऊ शंका अभद्र, होईल कैसे म्हणून या। जय जय प्रभो स्वामीराया, आरंभितो चरित्र गाया, मलेन मनमना उद्धराया, मार्ग मातेय सुलभ गमे। श्रवण करावे श्रोतेजन, घडले जे जे वर्तमान, जाया निघता स्वामी जन, जय जयकारे गर्जती। वायुवेगे यती चालती, भक्त त्यांसी गाठू न शकती, चालता चालता गुप्त होती, ऐसे घडले अपूर्व। दाही दिशा जन शोधिती, परंतु स्वामी नच भेटती, योगेश्वरांची अपूर्व रीती बघता स्तंभित होती मुनी। स्मरणपूर्वक वंदुनी यती, परतोनी मागे ऋषी जाती, परस्परांसी प्रश्न करीती, पुनश्च केव्हा भेटतील। हिमंगाच्या पायथ्याशी स्वामी येता दिसे त्यांसी, मौन पाळूनी उग्रतपी तपाचरण तो करीत असे। हेतू तयाचा दत्तदर्शन घडावे आपणा तप करून, उग्रतर योगसाधन यास्तव तेणे चालविले। समीप दिसता गुहा एक, स्वामी प्रवेशले निशंक, व्याघ्रजोडी तिथे एक, गर्जत येई सामोरी। इकडे तपस्व्या स्वप्न पडले, दिव्य मूर्तीस पाहिले, कर जोडूनी पद वंदिले, विनम्र भावे अत्यंत। वदे काय मी करू सेवा, आपुली आज्ञापिणे देवा, जन्म माझा सार्थकी लावा, हीच प्रार्थना तुम्हांसी। दिव्य मूर्ती वदे त्यांसी, हेतू आपला साधावयासी, सांगतो ते करायासी, असावे आपण सुसिद्ध हो। बोल ऐकता अति हर्षला, आलिंगिले पदकमला, साश्रू नयनय तया वदला, असे सिद्ध मी सुनिश्चित। संतुष्ट झालो तव उत्तरे, सांगतो ते करणे त्वरे, विलंब करिता कार्य अपुरे राहील ऐसे सांगतो। सन्निध येथे असे गुहा, तीन स्वामी वसती महा, शरण त्यांसी जाऊनी पहा, तेची असती दत्तात्रय। नृसिंहस्वामी त्यास वदती, सामर्थ्यासी नसे मिती, कृपा केलिया तुझे वरती, परम भाग्य तव जाणावे। सांगोनी ऐसे गुप्त झाले, मानसीय मुनी संतोषल्य, भाग्य थोर ते फळा आले, हर्षातिरेके बोलती। ऐकता स्वप्नींचा संदेश, आनंदले यती मानस, शरण केव्हा मुनिपदांस, जाईन ऐसे म्हणे झाले। निशा संपता त्वरे उठला, प्रातर्विधी उरकोनी सजला, स्नान संध्या करोनी नमिला, भगवान श्रीसूर्यनारायण। अधीर जाहला यतिदर्शना, घेवोनिया फळे फुलांना, करीत स्वमनीय तर्कनाना, गुहेसन्निध पातला। समीप येता गुहेपाशी, पाहिले त्याने दो व्याघ्रांसी, व्याघ्रे देखिता तपस्व्यासी, गर्जती ते भयंकर। व्याघ्रगर्जना पडे कान्य, मुनी पळे ते स्थल त्यागुनी, व्याघ्रस्वरूपे मृत्यू धावुनी, येतो ऐसे वाटले त्या। अहो थांबा ऐसा ध्वनी, पळता पळता पडे कान्य, बघती मागे धीर धरुनी, तोंची देखिले अति नवल। गुहेच्या त्या मुखापाशी, महान तेजस्वी मूर्तीसी, देखता थांबले विजनवासी, अद्भुताश्चर्य वाटले। ओभारोनी उभय बाहू, स्वामी पाचारिती बहु, या इकडे नका भिऊ, व्याघ्र काही करीती ना। अभय मिळता आनंदले, त्वरित जाऊनी पद वंदिले, नेत्राश्रूंनी अभिषेकिले, पवित्र ऐशा गुरुचरणा। सस्मित वदनय यती बोलती, न धरा कसली मनी भीती, तपसाधनी थोर प्रगती, होईल संशय न धरावा। परब्रह्म ते एक सत्य, इतर माया मोह असत्य, ईशचिंतनीय असणे रथ, हेची तुम्हा सांगत असे। व्याघ्र तोंची पदिय लोळती, यतिवर्य त्यांते गोंजारिती, प्रेम्य तयांसी थोपटती, वदती त्यांसी उठा उठा। व्याघ्रांसी वदती महामुनी, विद्वान होता विगत जन्मे, अहंकारी मत्त दुर्गुणी, वर्तता शापिता जाहला पशु। पशूंवरी त्या कृपा केली, गतजन्मीची स्मृती दिधली, मनुष्यवाणी त्या अर्पिली, व्यक्त मानस करावया। पश्चात्तापे व्याघ्र वदती, अपराध आमुचे बहुत असती, पशुयोनीतून करा मुक्ती, शरण येचो उद्धारा। पश्चात्तापे शुद्ध झाला, बघुनी आम्हा हर्ष झाला, विद्वानकुळी जन्म तुम्हाला लाभेल जाणा सुनिश्चित। विद्वान आणि श्रीमान, निजवर्तने संतुष्ट जन, कीर्ती परिमलय भरेल भुवन, कराल तुम्ही संतसेवा। हर्षतिरेके गर्जले दोन्ही, श्रीपदकमला चाटिल्या त्यांनी, दयावंत त्या वदती मुनी, सत्वर गती पावाल।
जाता निघोनी व्याघ्र दोनी मुनी वंदिती कर जोडुनी अगाध देवा असे करणी पूर्वी कदापि पाहिली ना. अत्यादरे सदगुरु नमिला गुरुने माथा कर ठेविला दत्तदर्शन ते तुम्हाला घडेल निश्चित सांगतो. दिव्य जाहला चमत्कार प्रकाश पडला सभोवार भगवान श्रीदत्त योगेश्वर साक्षात प्रकटले तेथेची. जन्मजन्मांतरीचे ध्येय सफल होता धरिले पाय कृपावंत मज भेटली माय नेत्रिय घळघळा प्रेमाश्रू. साष्टांग नमने गुरु वंदिले फल पुष्पांनी पद पूजिले स्तोत्रे गाऊनी तया स्तविले प्रसन्न भगवान दत्तात्रय. हर्षतिरेके तो मुनीवर करू लागला जय जयकार धन्य जाहलो मी पामर आजला की दत्त दर्शने. हिमंत अजूनी यती निघाले जगन्नाथ या क्षेत्री नाले प्रातस्मय जाऊनी भले घेती दर्शन देवाचे. अति तेजस्वी मुखमंडल गौरकाया अति कोमल आजानुबाहून नेत्र विशाल रसाळ वाणी जणू अमृत. जन आश्चर्ये बघती तया प्रेमे लागले पुसावया प्रत्यक्ष ईश्वर गमले जया वोळंगती तेय चरणांवरी. अभयदान्य उठविती जना मृदुभाषणे बोधनाना जैसा जयाचा भाव त्यांना त्यापरी उपदेशिती. धर्मशाळेमध्ये येती रुग्ण तेथे चार दिसती अस्थिचर्म ती स्थिती बघती येत करुणा करुणार्णवा. जिवंत किंवा अस्ति मृत संशय ऐसा जना येत निशिदिनीय अस्ति असे येथ तोंड वासुनी जन सांगती. सहाय्यहीन ती त्यांची स्थिती बघुनी द्रवली यतिमूर्ती जाऊनी सन्निध कर ठेविती रुग्णमाथी तो प्रेमळ. मायास्पर्शे रुग्ण वदती कोण रक्षील आम्हांप्रती मरणासन्न आमुची स्थिती धाव पावरे नारायणा. नको नको रे हे जीवन याहुनी गमे गोड मरण परलोकीयने रघुवंदन विलंब आता न करावा. यतिवर्य त्यांते गोंजारीती ममतेचे त्या शब्द वदती स्पर्शे शुद्धीवरी येती उठोनी बसले तात्काळ. आहाहा देवा तुम्ही कोण बघता वंदिले यतचिरण प्रत्यक्ष गमता नारायण यतिवेशे किय आलाती. महद्भाग्य हे दर्शन अश्रूंनी न्हाणिले यती चरण तया मस्तकीय कर ठेवून अभय देती स्वामी तया. अन्नपाण्यावीण उपाशी परी न पुसिले कुण्य त्यांसी उपचाराची बात कशाशी लोक जाती दुरी. स्वामी कृपेने पुनर्जन्म लाभता झाला हर्ष परम तोंची दरवळे वास घमघम सुग्रास ऐशा अन्नाचा. अत्याग्रहे यतींद्रांसी चला वदती भोजनासी पावन करा पामरांसी पंक्तीलाभी आपुल्या. मुनींद्र वदले रुग्णांसी चला सवे भोजनासी शंका न धरा निजमानस्य सर्व यथोचित होईल. आपुली आज्ञा वदोनी उठले स्वामींसवे भोजना बसले षड्रसान्य तृप्त झाले आकंठ करीती भोजन. सर्व लोकांना आश्चर्य गमले अरे हे कैसे जगले जेवले स्वामी कृपेचे फल हे भले स्वामी न दिसती सामान्य. भोजन करुनी पंक्ती अनंत विडे दक्षिणे जाहले तृप्त उच्चासनीय यतींद्र स्थित जाहले लोकाग्रहास्त. स्वामी बैसती आसनावरी मंजूळ वाद्ये वाजती दार्य पुष्पे फळे आणुनी सारी दिव्य पूजा करीती तदा. परिमल द्रव्ये उधळीती फुले आसम्मती गंध दरवळे जय जयकारे नभ कोंदले ऐसा करीती महोत्सव. लोक घालुनी लोटांगण विनम्र भावे कर जोडून स्वामींस पुसती कोण आपण नाम कळावे अज्ञजना. सुहास्य वदनय सांगती स्वामी आमुचे नाम नृसिंह स्वामी आलो कर्दळीवनांतुनी जात आहोत यात्रेसी. करा निश्चये नाम साधन सत्कर्मे मिळवा सदैव धन वर्तनय तोषवा संत सज्जन हेची तुम्हा सांगणे असे. स्वामी उठता जावयासी अळवणी बुवा अति त्वरेसी पदंघ्री कमळी नीट शिरासी ठेवुनी वदती नम्रत्वे. दिलाती मातेय पुनर्जन्म विसरेन कैसे आपुले नाम ध्यान धरिता स्मरता नाम दर्शन आपुले नित्य घडो. बुवांसी स्वामी आश्वासिती पूर्ण होईल आस वदती बालोन्मत्त पिशाचवृत्ती धारण करुनी असणे सदा. अळवणीबुवा वृद्ध अति ऐकता अंतर्य आनंदती धन्य धन्य मी असे वदती जन्मसाफल्य जाहले. बुवा जाणती योगक्रिया वेदविद्याही प्रसन्न जया ईशदर्शना जिजविती काया अन्य काही न जाणती. आज्ञा घेवोनी स्वामींची वाट धरिली बडोद्याची कीर्तन्य गायली समर्थाची महती तयांनी आजन्म. ऐसे कृपाळू स्वामीराज दुर्बळांचे करीती काज दुर्मिळ ऐसे महंतास भाग्यवंत ते अळवणी बुवा. लोक दाटले सभोवार जन्मांधाणीला श्रींसमोर मस्तक ठेवुनी चरणांवर अंध करी प्रार्थना किय. देवा आपुले दिव्यरूप पहावेसे वाटते खूप जन्मांधत्व हे महापाप आड येते कैसे करू. रुदन ऐकुनी देव द्रवले तयाच्या नेत्रिय फिरविले अंधत्व ते लया गेले घडले सर्व विलक्षण.
जन्मांधा लाभे दिव्य दृष्टी, नेत्रांपुढे दिसे सृष्टी, आजन्म जो असे कष्टी, हर्षातिरेके नाचे तो. आहाहा स्वामी धन्य झालो, अपूर्व दर्शन करून शकलो, नातरी असतो वृथा मेलो, किड्या मुंग्यासारिखा. आपण प्रत्यक्ष जनार्दन, वधूनी घातले लोटांगण, केले आपण कृपादान, हेची माझे महद्भाग्य. सभेंतुनी श्री जात असता, एक घडली नवल वार्ता, गलितांग अशा वृद्ध आरता, सदुपदेशे जागविती. सभेतल्या त्या मार्गावरी, वृद्ध जर्जर ये समोरी, श्रींस जोडुनी कर, विचारी, दया मजवरी कराल का. वृद्धा, तुझला हवे काय, ईश्वरलाभास्त उपाय, ब्रह्मविद्येचे ज्ञान गुह्य, काय हवे ते मागावे. वक्र काया, स्वर कंपित, साश्रू नयनीय वृद्ध वदत, माझी भार्या दिवंगत, भेटेल का हो स्वप्नांतरी. होती जीवाची ती जीवलग, मृत्यू करी अम्हा विलग, उदास तेणे मज हे जग, निद्रानाशे पीडलो मी. स्वरूपे होती अति सुंदर, वक्तृत्व होते मनोहर, पाकक्रियेंत कुशल फार, नाम सगुणा होते तिचे. अशी वृद्धाची प्रेमांधता, बघुनी द्रवले हे ऐकता, विसरलात का मजसी आता, परंतु वृद्धा तुझ जाणतो. वदता काय तुम्ही स्वामी, कधी न भेटलो या जन्मी मी, ऐसे असोनी जाणता नाम्य, हे तोंड आश्चर्य वाटते. तुझला स्मृती या जन्मीची, मजला स्मृती गत जन्मीची, होतास माझा भक्त तुमची, आप्पा तेली म्हणून या. ई जन्मांतील खुणा त्यांना, कथन करीती यती नाना, स्तंभित झाला पटले मना, म्हणे आपण असामान्य. वृद्धा तुझी रे येते दया, सोडणे आता मोह माया, विसर आता विगत जाया, ईश्वर नाम्य रथ होई. काळ उरला नसे फार, प्रभुसेवेचा ध्यास थोर, घ्यावा आपण अतिसत्वर, तरीच सदगती पावाल. थथर कापे विकल काया, तरीही स्मरे विगत जाया, कृपा न केलिया जाईल वाया, स्वामी अंतर्य कळवळले. प्रेमार्द्रतेचा सदुपदेश, अज्ञानग्रंथींचा करीनाश, सर्व तोडीला मोहपाश, सावध झालो उपदेशे. स्वामी चरणी घातली मिठी, वदय रक्षिले श्रीजगजेठी, रामनामाविणे ओठी, दुजी गोष्ट ना वदणार. ऐकोनी स्वामी आनंदले, होईल आता तुमचे भले, पश्चात्तापे दग्ध झाले, दोष तुमचे सर्वही. श्रीरंगी रंगता चित्त, वासनाक्षय हो निश्चित, मोक्ष लाभेल पावता अंत, खंत आता न करावी. सर्व जना सांगती प्रेमे, विवेके करा नित्य कर्मे, भजन पूजन करा नेमे, त्यांत कल्याण सकलांचे. लोक गर्जती जय जयकार, फुले वर्षिती स्वामींवर, बघता बघता योगेश्वर, दिसेनासे जाहले ऐसा स्वामींचा अवतार, लोक करीती आश्चर्य थोर, पुढील अध्येय कथा मधुर, सावचित्त वा ऐकाया इति श्री स्वामी गुरु कथामृत, अध्याय त्यातला पूर्ण होत, रामचंद्र गोविंद हे लिहित. स्वामी कृपे सर्वथा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.